नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। या आधीच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलेलं होतं की आपल्याला मातृवंदना योजनेमध्ये आपलं जी प्रोफाईल आहे तर ती आपल्याला आपण अपडेट झालेली आहे किंवा त्याचं एफआरएस झालेलं आहे, आपण कसं चेक करू शकतो। आणि त्याच्यानंतर पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपलं बऱ्याचशा जणांना असे मेसेज येत आहेत की जम्मू काश्मीरमध्ये रजिस्ट्रेशन झालेले आणि एफआरएस करा, अशा पद्धतीने येतं। तर ते एफआरएस कसं करायचं हा व्हिडिओ मी करणार होती, परंतु त्याच्यासाठी प्रत्यक्ष जो लाभार्थी असतो तो आपल्याकडे उपलब्ध असणं महत्त्वाचं आहे आणि माझी ती माता नेमकी माहेरी गेलेली, त्याच्यामुळे मी आज तो न व्हिडिओ करता दुसरा करते, परंतु लवकरच ती माता जशी येईल तसा मी व्हिडिओ तुमच्यासमोर आणते। तर आज देखील खूप महत्त्वाचा विषय असा आहे की आपण जे फॉर्म रजिस्ट्रेशन केलेले आहेत मग ते आपले अप्रूव्ह झाले का, पैसे मिळाले का, तर हे सगळं आपल्याला पोर्टलवर चेक करायचं आहे। मग तुम्ही ॲपवरही चेक करू शकता, पोर्टलवर चेक करू शकता। आता मी पोर्टल ओपन केलेला आहे, पोर्टल म्हणजेच वेबसाईट। तर ॲप आणि पोर्टल ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी एवढं लक्षात ठेवा। पोर्टलवर सध्या लगेच ओपन होते म्हणून मी पोर्टल ओपन केलेलं आहे। तर हे आपलं होम पेज आहे, अशा पद्धतीनं पेज ओपन होतं। मी ओपन करूनच डायरेक्ट तुमच्यासमोर हे केलेलं आहे, कारण तुम्हाला माहिती ओपन कसं करायचं। आता आपल्या याच्यासाठी आपल्याला 3 डॉटवर जायचं आहे, जेणेकरून आपल्याला जी माहिती हवी आहे तर ती माहिती आपल्याला जाणून घ्यायची की नेमकी आपले जे किती फॉर्म आपण भरले, किती व्हेरीफाय झाले, सगळं आपल्याला चेक करायचं आहे। तर त्याच्यासाठी बघा आपण आपल्यासमोर स्क्रीनवर हे सगळे ऑप्शन ओपन होतात। सगळे ऑप्शन ओपन झाले का आपल्याला या खालच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे बघा, रिपोर्ट VCVC आटली वाईज, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केलं का मग तुम्हाला इथं तुम्ही सगळ्या प्रकारचे जे आहेत तर ते तुम्ही बघू शकता। तर बघा आता याच्यामध्ये आपल्याला 1 नंबरचं जे ऑप्शन आहे तर तेच आपल्याला बघून घ्यायचं बघा, PMVY इम्प्लिमेंटेशन स्टेटस फायनान्शियल इयर वाईज। तर हे आपल्याला इथं बघून घ्यायचं। इथे तुम्हाला म्हणजे ह्या मातृवंदनाच्या पोर्टलवर किंवा ॲपवर इतक्या माहिती इतकं तुम्ही सहज सगळ्या जर शोधल्या तर तुम्हाला तुमची कदाचित अडचण देखील सुटू शकते। तर बघा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तुम्ही याला क्लिक केलं का तुम्हाला तुमचं स्वतःचं गाव दिसणार आहे, गावाचं नाव, आणि त्याच्यानंतर अंगणवाडीचा कोड 11 अंकी कोड आपल्याला दिसणार आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला पुढची माहिती ही बघायची। तर बघा सर्वप्रथम तुम्ही किती फॉर्म भरलेले आहेत बघा, तिथे इथं जर बघितलं तुम्ही तर इथे आपल्याला स्पष्ट बघा, इथं पहिलंच ऑप्शन आहे PMMVY बेनिफिशरीज एंटर्ड। तर माझे 5 फॉर्म भरलेले आहेत, परंतु परीक्षिका मॅडम यांना 3 दिसत आहेत। तर त्याचं पण कारण मी पुढे सांगते। बघा कुठलाही व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघत असाल तर तुमच्या सगळ्या शंकांचं निरासन हे होत असतं, त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। कारण की हे जे पण आपण ऑनलाईन काम करत आहोत हे जर आपल्याला पूर्ण समजलं नाही तर आपल्याला ते काम करणं कठीण जाईल। तर बघा 5 फॉर्म हे एंटर केलेले आहे, तुम्ही पाहिलं। आता त्याच्यानंतरचं ऑप्शन आपल्याला बघायचं, एक ऑप्शन। त्याच्यानंतर आपल्यासमोर हे ऑप्शन ओपन झालेलं आहे बघा, बेनिफिशरीज हुज आधार नॉट अवेलेबल ऑथेंटिकेट, म्हणजे त्यांचं जे आधार आहे बेनिफिशरीचं तर ते उपलब्ध नाही, ते ऑथेंटिकेट नाही, त्याच्यामध्ये 0 आहे। म्हणजे त्यांचं जे आधार आहे ते ऑथराईज केलेलं, म्हणजे ते अपडेट केलेला आहे, त्याच्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम नाही, त्याच्यामुळे इथं 0 आकडा आला। हे आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतरचं ऑप्शन आहे, हे ऑप्शन आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि हे बघत चला की ह्या प्रॉब्लेममुळे आपल्याला लाभार्थी आपले जे आहेत, आता मी तुम्हाला म्हटले की माझे 5 फॉर्म भरलेत, परंतु परीक्षिका मॅडम यांना मात्र 3च फॉर्म दिसले। 1 फॉर्म माझं म्हणजे 2 फॉर्म माझे दिसले आणि त्याच्यातला 1 फॉर्म इथं आहे कुठं, बेनिफिशरीज हुज आधार नॉट सीडेड विथ बँक अकाउंट DBT इनबिल्ड, म्हणजे यांचं जे आधार जे बँकेला आधार जे आपण सीडिंग म्हणतो तर ती झालेली नाही। म्हणजे तुमची अकाउंटला जर तुमची सीडिंग नसेल, सीडिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे, ते जर नसेल तर तुम्हाला, कारण की आपल्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ह्या पद्धतीने रक्कम येते, त्याच्यामुळे नुसतं आधार लिंक असून चालत नाही, तर ते सीडिंग झालेलं महत्त्वाचं, खूप सीडेड झालेलं महत्त्वाचं आहे। आणि याच्यासाठी लाभार्थ्याला आपल्याला सांगायचं की बँकेत जाऊन त्यांनी ते करणं खूप महत्त्वाचं आहे। आपले लाभार्थी त्यांना हे कळत नाही, तर हा बँकेचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे त्यांचा फॉर्मवर दिसत नाही। त्याच्यामध्ये माझा 1 आकडा आलेला आहे, त्याच्यामुळे माझा तो 1 फॉर्म त्यांना दिसलेला नाही, तर हे एक कारण आहे। आणि सेम पुढचं जे कारण आहे ते देखील तेच आहे। तर बघा दुसरं जे कारण आहे ते देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे। तर बघा, बेनिफिशरीज हुज फेस इज रिकग्नाइज फ्रॉम पोषण ट्रॅकर बट आधार इज नॉट NPCI मॅप। तर जे पहिलं आहे त्याचंच हे कारण आहे की त्यांचं जे आधार आहे तर ते मॅप NPCIला मॅप झालेलं नाही, तोच एक लाभार्थी आहे।
तर ते हे एक कारण एकच आहे, म्हणजे त्याचा फेस हा झालेला आहे, रिकग्नाइज झालेला आहे किंवा ज्याला आपण फेस कॅप्चर म्हणतो ते झालेला आहे, फक्त त्यांचं NPCIला आधार मॅप नाही, त्याच्यामुळे हा फॉर्म दिसला आणि हा तोच लाभार्थी इथे पण आहे, म्हणजे हेच रिझन आहे. त्याच्यानंतर आता जो मी तुम्हाला बोलली की मला व्हिडिओ करायचा आहे, तर बघा ही ते ऑप्शन आहे की बेनिफिशरीज हुज फेस इज नॉट रिकग्नाइज फ्रॉम पोषण ट्रॅकर. आता एका लाभार्थ्याचा जो फेस कॅप्चर आहे तो दाखवत नाही, म्हणजे तो पोषण ट्रॅकरमध्ये रिअलमध्ये झालेला आहे, परंतु त्याचं झालेलं दाखवत नाही. त्याचं कारण असे आहे की त्याचं असं दाखवत आहे की ते जम्मू काश्मीरला रजिस्ट्रेशन झालेले, जे तुम्हाला मी सांगितलं ते. आता ज्या वेळेस मी त्या मातेचा फेस कॅप्चर केलं तर ते इथून हा जो एक आकडा आहे तो निघून जाईल, आरामात निघून जाईल, की त्याचं फेस कॅप्चर करावं लागेल आणि त्याच्यानंतर हा आकडा इथून निघून जाणार आहे. आता तो टेक्निकल इश्यू म्हणा का दुसरा काही प्रॉब्लेम म्हणा, परंतु ही माता माझ्याकडे MP हून इकडे आलेली आहे, त्याच्यामुळे म्हणा आता ते मला पण क्लिअर अजून नाही, परंतु एक नक्कीच सांगते की तिचं फेस कॅप्चर केलं म्हणजे ती माता माझ्या मातृवंदनाच्या पोर्टलला किंवा ॲपला आरामात दिसेल आणि मॅडम यांना देखील दिसेल आणि तिचं मग व्हेरीफाय होईल. त्याच्यानंतर बघा बेनिफिशरीज इनरोल, म्हणजे ज्यांना जे 3 फॉर्म माझे होते 5 पैकी, तर त्या 3 फॉर्मचं हे 3 जे फॉर्म आहेत ते व्हेरीफाय झालेले आहेत आणि त्यांना पैसे देखील मिळालेले आहेत. बघा त्यांचं आता व्हेरिफिकेशन स्टेटस बघा, तर ते व्हेरिफिकेशन 3 फॉर्म झालेले आहेत, त्यांना अप्रूव्हल देखील 3 फॉर्मांना मिळालेला आहे. इथं आपल्याला सगळ्या गोष्टी दिसतात आणि त्याच्यानंतर पेमेंट जनरेटेड बाय SO, तर तिघींना पेमेंट देखील इश्यू झालेला आहे. बघा तिघींना इथं तिघींचं नाव येत आहे. त्याच्यानंतर पेमेंट अप्रूव्ह बाय SNO, तर तिघांना जर तुम्ही पाहिलं तर तिघांना पेमेंट देखील भेटलेला आहे. त्याच्यानंतर बेनिफिशरीज व्हेरीफाईड फॉर EPS, तर इथं देखील ते अप्रूव्ह झालेले आहेत. त्याच्यानंतर शेवटचं आहे आपलं, शेवटचं म्हणजे अजून आहे, तर बघा बेनिफिशरीज सेंड द पेमेंट रिक्वेस्ट फाईल टू PFMS, तर इथे देखील तिघही फॉर्मांची रिक्वेस्ट पाठवलेली आहे. त्याच्यानंतर ते तिघही जे लाभार्थी आहेत तर तिघी लाभार्थ्यांना 3-3 हजार प्रमाणे 9,000 हे त्यांना मिळालेले आहेत. तर बघा असं आपण ह्या पद्धतीने चेक करू शकतो. अमाऊंट सेंट इन पेमेंट रिक्वेस्ट फाईल टू PFMS, तर 9,000 रुपये 3 लाभार्थ्यांचे 3,000 प्रमाणे आलेले आहेत. नंबर ऑफ बेनिफिशरीज पेड फॉर फर्स्ट इन्स्टॉलमेंट फर्स्ट चाइल्ड, म्हणजे पहिल्या म्हणजे 3 लाभार्थ्यांना पहिलं जे इन्स्टॉलमेंट हे पाठवण्यात आलेले असे हे 3 लाभार्थी आहेत आणि त्यांचं पेड झालेलं आहे पहिला इन्स्टॉलमेंट आणि फर्स्ट चाइल्डवाले, म्हणजे पहिले जी गरोदर माता असते त्याच्यासाठीचं, आणि तेच त्यांची टोटल अमाऊंट कोणती फर्स्ट चाइल्डची कशी आलेली अशा पद्धतीने आपल्याला सगळं दिसू शकतं. सेकंडचं माझं एकही आलेलं नाही. जर तुमचं सेकंडचं असेल तर तुम्हाला इथे तुमचा आकडा दिसेल, परंतु माझं सेकंडची माता तीच माता माझी तिथं अटकलेली आहे, सेकंडवालीच माता, तर त्याच्यामुळे इथं माझा आकडा 0 आलेला आहे. तुमची जर व्हेरीफाय झालं असेल तर तुमचा इथं आकडा येऊ शकतो. त्याच्यानंतर टोटल अमाऊंट म्हणजे फर्स्ट आणि सेकंड मिळून ही टोटल इथं येत असते बघा, फर्स्ट आणि सेकंडची मिळून इथं टोटल येणार. आता जर आपण पाहिलं इथं फर्स्टचा आकडा आणि इथं सेकंडचा आणि तो मिळून दोघांचा मिळून इथं तो आकडा येणार. आता माझा इथं 0 असल्यामुळे इथं तो आकडा आलेला नाही, म्हणजे सेकंड मातेचा आकडा माझा आलेला नाही. त्याच्यानंतर बघा नंबर ऑफ बेनिफिशरीज पेड फॉर सेकंड गर्ल, तर तो आकडा माझा नाहीच, त्याच्यामुळे माझे तिथं 0-0 येणार. त्याच्यानंतर टोटल इन्स्टॉलमेंट, तर हे फर्स्ट माताचंच तुम्हाला इथं सगळे आकडे दिसतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे लाभार्थी आपल्याला बऱ्याचदा सांगत नाही, परंतु आपण आपल्या ॲपवर कोणाला पैसे मिळाले, किती आपल्या माता होत्या, तर हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की तुम्ही प्रत्यक्ष माता देखील बघू शकता, की एक माताचं देखील तुम्ही बघू शकता, परंतु एकत्रित देखील तुम्हाला हा आकडा इथं दिसू शकतो. आणि आता तो जो याचा लाभार्थी आहे तो कुठं आहे, तो कशा पद्धतीने आपल्याला हे करता येईल, जो मॅपिंग करायचा आहे तो देखील आपला जाऊ शकतो. आता एक गोष्टी मी पाहते आणि त्याच्यानंतरच मला ज्या पद्धतीने समजतं त्याच पद्धतीने तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ताईंनो सांगत असते. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या समस्या जरूर सोडवण्याचा प्रयत्न करा. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं. आता याच्यानंतरचा मातृवंदनेचा जो व्हिडिओ असेल तर तो फेस कॅप्चरचा असेल, लवकरात लवकर मी करण्याचा प्रयत्न करेल, कारण की तो सगळ्यांसाठी खूप मोठा प्रॉब्लेम आहे, परंतु तो अगदी सोपा आहे. फक्त ती माता मला प्रत्यक्ष फेस कॅप्चर करायला अपेक्षित आहे, ती माता नसल्यामुळे तो माझा व्हिडिओ राहिला. परंतु ताईंनो हा प्रश्न देखील लवकरच सुटेल. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही देखील सर्च करू शकता. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच, धन्यवाद.